सोमप्रदोष दिवशी एक छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. हो, फक्त कापूर जाळल्याने काय होते हे ऐकल्यानंतर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. आणि ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सोमप्रदोष हा भगवान शिव यांना समर्पित आणि अत्यंत पवित्र असा दिवस आहे. या दिवशी केलेली पूजा अनेक उपाय पटीने फळ देते असे मानले जाते. कापूर जाळणे ही एक सोपा पण प्रभावी उपाय आहे. तुम्ही देखील सोमप्रदोषचा उपवास करत असाल तर ही पूजा नक्की करा. कापूर जाळ्याचे फायदे काय आहेत तर घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर होतात. वातावरण शुद्ध होते आणि मन प्रसन्न बनते. भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना देखील पूर्ण होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते. तसेच मनाला शांतता मिळते. संध्याकाळी प्रदोष काळात शिवलिंगासमोर कापूर लावायचा आहे आणि ओम नमः शिवाय मंत्र हा जप करायचा आहे. पण पूर्ण श्रद्धेने आरती करायची आहे आपल्याला. तुम्ही जर सोमप्रदोष करत असाल तर ओम नमः शिवाय हा मंत्र जप करता की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा. याशिवाय कापूर जाळण्यामागे एक आध्यात्मिक अर्थ देखील सांगितला जातो. कापूर पूर्णपणे जळून राख न राहता नाहीसा होतो. याचा अर्थ आपला अहंकार देखील आणि वाईट विचार देखील असे जळून जातात. सोमप्रदोष दिवशी भगवान शिव यांची उपासना करताना हा भाव मनात ठेवला तर पूजा अधिक प्रभावी ठरते. काही लोक या दिवशी कापुरासोबतच लवंग किंवा तूप देखील वापरतात, ज्यामुळे वातावरणात आणखी सुगंधित आणि पवित्र होते. जर तुम्ही नियमितपणे सोमप्रदोषाला हा उपाय केला तर घरातील तणाव कमी होऊन कुटुंबात प्रेम आणि एकता वाढण्यास मदत होते. तसेच हा उपाय केल्याने मनातील नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोमप्रदोष हा फक्त एक दिवस नाही तर जीवनात शिस्त, श्रद्धा आणि सकारात्मकता आणण्याचा एक मार्ग आहे. या दिवशी केलेली छोटीशी पूजा देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवू शकते. पण लक्षात ठेवा, उपाय लहान असला तरी श्रद्धा मोठी असली पाहिजे. सोमप्रदोष दिवशी कापूर जाळून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट मध्ये सांगा. तुम्ही हा उपाय करून पाहणार आहात का ते देखील कमेंट मध्ये नक्की सांगायला विसरू नका. अशीच भक्तिमय माहिती ऐकण्यासाठी आपल्या भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशीच माहिती पाहायला भेटेल.